नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मित्र शुभम या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजचा जो विषय तो म्हणजे हुमणी अळी। तर हुमणी अळीचे आपण इथे बघू शकता, हुमणी अळीचे इथे ही मादा पतंग आहे। मादा पतंग आपल्याला ओळखायचं जर झालं तर मादा पतंगाला जे असते हे कलर याच्यापेक्षा फिक्का असतो। फिक्कट विटकरी कलरचा त्याला किंवा फिक्कट तांबेरी कलरचा त्याला कलर असतो। आणि मादा पतंगाला जे असते हे तोंडाच्या समोर दोन अँटिने असतात। त्याचप्रमाणे आता हे नर पतंग असतात। तर नर पतंग कसा ओळखायचा शेतकरी बांधवांनो, नर पतंगाला आपला जे गेंडा असतो, गेंड्याला जसं एक शिंग असते, समोरून असं शिंग असते आणि त्याचबरोबर याचे जो कलर असतो तो डार्क विटकरी कलरचा किंवा काळसर कलरचा याचा कलर आपल्याला पाहायला मिळतो। तर आता शेतकरी बांधवांनो, आपला जो पहिला मान्सूनचा पाणी हा पाणी पडल्यानंतर हे जमिनीच्या आत जे 1-1.5 फुटावर असतात ते कोशातून बाहेर निघतात आणि कोशातून बाहेर निघाल्यानंतर आपलं जे उखंडा असते किंवा जिथे न कुजलेला काडी कचरा असतो, जसं की आपले फणकट झालं किंवा गव्हाचा दाबलेला काडी कचरा झाला, इथे यांच्या जे आपल्या पांढऱ्या आळ्या असतात आपण त्याला शेणाळी म्हणतो, त्या आळ्यांचा आपल्याला जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो, ज्याला आपण हुमणी अळी किंवा शेणाळी म्हणतो। तर सरनं मला सांगितलं होतं की आमच्या भागात जे मेटारायझम झालं किंवा आपलं जे कालीचक्र वगैरे म्हणतो याचा जास्त उपयोग करतात। तर याच्यासारखे दुसरे देखील कीटकनाशक आहेत काही जे की जैविकरित्या यांना कंट्रोल करतात। तर आपल्याला काय करायचं, जेव्हा पहिली आळवणी असते, पहिल्या आळवणीत आपण सर याच्यात जे आपलं मेटारायझम असते म्हणजेच आपलं कालीचक्र नावाने येते IPL कंपनीचं, किंवा आपलं जे EPN येते एन्टोमोपॅथोजेनिक निमेटोड जे की निर्मल कंपनीचं स्नायपर नावाने येते, ते देखील आपण वापरू शकता। किंवा व्हर्टिसिलियम लॅकेनी किंवा दुसरे जे येते हिट्रोहॅबिटस इंडिका, या चारीपैकी आपण एखादं जे जैविक कीटकनाशक आहे ते वापरू शकता। आपण जे मेटारायझम आणि जे EPN आहे एन्टोमोपॅथोजेनिक निमेटोड ते आधी जलद गतीनं कार्य करून याला कंट्रोल करतात। तर पहिल्या आळवणीत आपल्याला ते प्रति 1 एकरासाठी 1 ते 2 किलो किंवा लिक्विडमध्ये असेल तर 1 लिटर या प्रमाणात आपल्याला सोडायचं आहे। त्याच्यानंतर याचा जर जास्त प्रादुर्भाव दिसेल सर आपल्याला, तर आपल्याला काय करायचं, सरळ जास्त प्रादुर्भाव जर झाला तर आपल्याला केमिकलवर निश्चितच जावं लागेल। तर त्याच्यासाठी आपल्याला थायमेथोक्झोम लॅम्बडा किंवा आपलं जे क्लोरॅन्ट्रिनिलप्रोल आपलं जे कोरायझनचा घटक असेल याची आपल्याला ड्रिंचिंग करायची। ती कुठं की जिथं हिचा प्रादुर्भाव आहे त्या भागातच आपल्याला याची ड्रिचिंग करायची। तर ड्रिचिंग करताना पंपाला 100 मिली किंवा एका एकराला जवळपास 500 मिली याप्रमाणे आपल्याला ड्रिंचिंग करायची। होता असतं पूर्ण क्षेत्राला आपण, तुम्ही जसं सांगितलं की पूर्ण क्षेत्राला आपण देणं टाळलं पाहिजे, कारण की ही जी अळी असते ही अळी कुठे जे आपले हे असते वावरात कुठं काडी कचरा तिथं जास्त प्रमाणात असते, त्यामुळे तिथं याची आपल्याला ड्रिंचिंग करून घ्यायची। कारण की केमिकलनं मुळ्या खराब होतात आणि मुळ्या खराब झाल्यावर आपलं जे अपटेक आहे ते कमी होऊन उत्पन्न देखील कमी होते। त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, केमिकलवर न जाता सरांनी मला सांगितलं जे काही जैविक उपाय आहेत ते जैविक उपाय जर आपण वापरले तर आपल्या शेतातील जी हुमणी अळी आहे ती निश्चितपणे आपल्याला कंट्रोल करता येईल। तर सर, तुम्हाला या हुमणी अळीविषयी काही सांगायचं आहे का अजून? हुमणी अळीविषयी सांगायचं झालं तर हुमणी आपल्याला माहीत आहे की जवळपास 20 ते 25% हुमणी अळीमुळे हळदीचं नुकसान होऊ शकते। त्याच्यामुळे आपण टायमात मेटारायझम वगैरे टाकलं किंवा मग केमिकलमध्ये क्लोरॅन्ट्रिनिलप्रोलचं ग्रॅन्युलमध्ये टाकलं तर ह्या गोष्टी आपल्याला टाळता येतील आणि हळदीचं नुकसान कमी होईल। शेतकरी बांधवांना आपल्याला देखील जर अशा प्रकारची नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आपलं चॅनल कृषी मित्र शुभमला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद सर।